नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। नियमित कर भरणाऱ्यांनाही सांगली महानगरपालिकेचा सुखद धक्का। सागरेश्वर अभयारण्यात हरणांचा मुक्त संचार, पर्यटकांसाठी खास संधी। विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला आटपाडीत जीवदान, दूषित वाहती कृष्णामाई, सांगलीकरांच्या आरोग्याला धोका। सांगली जिल्हा परिषदेच्या आवारात लाखोंची भंगार वाहनं लिलावाच्या प्रतीक्षेत। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। घरपट्टी, पाणीपट्टी तसंच अन्य करांची थकबाकी असेल तर महानगरपालिकेकडून थकबाकी वसूल होण्यासाठी व्याजात सवलत, दंडव्याज माफ अशी सवलत दिली जाते। पण जे लोक नियमितपणे कर भरतात अशा लोकांनाही सवलत देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय। या संदर्भातली तरतूद मनपाच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे। शिवाय या सवलतीबरोबरच कोणतीही करवाढ नसलेलं बजेट तयार करण्यात आल्याचं आणि येत्या 3 ते 4 दिवसात हे सुखद धक्का देणारं बजेट जनतेसमोर मांडणार असल्याचं महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। उन्हाळ्यामुळे गवत आणि झुडपं कोरडी पडली असली तरी नव्यानं आलेल्या पालवीमुळे परिसराला नवसंजीवनी मिळाली आहे। त्यामुळे अभयारण्यात हरणांचे कळप मुक्तपणे संचार करताना सहज पाहायला मिळत आहेत। पावसाळ्यात दाट झाडीमुळे वन्यजीवांचे दर्शन क्वचितच घडतं, मात्र सध्या खुल्या परिसरामुळे हरणांसह इतर प्राण्यांचा मुक्त संचार स्पष्ट दिसतोय। त्यामुळे पर्यटक, निसर्गप्रेमी तसंच विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहनही करण्यात आलंय। दरम्यान पाण्याच्या शोधात भटकत असताना हा कोल्हा पायऱ्या नसणाऱ्या विहिरीत पडला होता। बाहेर पडण्यासाठी त्यानं धडपड केली, मात्र मार्ग न सापडल्यानं तो विहिरीतच अडकून राहिला। कोल्ह्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेऊन नगरपंचायत प्रतिनिधींसह वन विभागाला याची माहिती दिली। संयुक्तपणे बचाव कार्य राबवल्यानंतर दोरीच्या साहाय्यानं कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलंय। सुटका होताच कोल्ह्यानं जंगलाच्या दिशेनं धाव घेतली, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचं महाराष्ट्र शासनानं आवाहन केलं असताना सांगलीत मात्र विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरासह परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी थेट कृष्णा नदीत सोडलं जात आहे, त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे। पाटबंधारे विभागाकडून नदी प्रवाही ठेवण्याचं काम सुरू असलं तरी प्रदूषणामुळे नदीची अवस्था गंभीर झाली आहे। पाण्याला येणारी तीव्र दुर्गंधी आणि बदललेला रंग यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होते। अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळात पाणी पुरवठ्यातून आरोग्यास अपाय ठरण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होते। सांगली जिल्हा परिषदेच्या आवारात लाखो रुपयांची भंगार वाहनं गेल्या अनेक वर्षांपासून लिलावाच्या प्रतीक्षेत आहेत। या गाड्यांच्या लिलावाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात आलाय, मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान 10 वर्षे अथवा 2 लाख किलोमीटर चाललेली वाहनं लिलावात काढावीत असा शासन नियम आहे। या लिलावातून संबंधित कार्यालयाला काही प्रमाणात का होईना निधी मिळतो, मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या लिलावाला विलंब होताना दिसतोय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।